वतीनं उद्या बरोबर दुपारी 12 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे। ताई पॅकरचा संघ एका बाजूला खेळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवांचा संघ जो उद्या मैदानावरती खेळताना दिसेल। बॉल अंपायर के पास है लखन भाई, बॉल अंपायर के पास है। महत्वाचा मॅच आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानावरती उतरले। त्यांना माहिती आहे हा क्वालिफाय नंबर 2 चा मॅच आहे। क्वालिफाय व्हायचा आहे त्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता। एका बाजूला मुन्ना शेख मैदानाच्या दिशेने जात असताना आणि बरोबर त्याच्या पाठीमागे मागच्या मॅचचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान केला आपण किरण पवार या खेळाडूला देखील पाहतोय। दोन्ही तुल्यबल आहेत, ताकदवर आहे आणि अशाच खेळायचं हे दोन्ही टीमला माहिती आहे। 54 धावांचा पाठलाग करायचा आहे। 5-4 वाला खेळ आहे पण हाय फाय वाला खेळ मैदानावरती नक्कीच खेळण्यात जाणार, कारण आमदार चषक 2025 जे टॉप 4 ची लढाई आहे ना, त्या टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ कोण ठरणार याचा निर्णय आता पुढच्या 6 षटकांच्या खेळामध्ये पाहतोय। आणि विशेष आभार त्या आयोजकांचा सुद्धा आहे। या आमदार चषकाला, या दमदार चषकाची जी काही पर्वणी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले ते या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक सन्माननीय मंगेशजी भोईर आणि बिहारजी भोईर यांचं योगदान, यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। आणि 10 लाखाची स्पर्धा वसई तालुक्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच होती आणि या पहिल्यांदा थाट बढवण्याचा मान सुद्धा त्यांना जातोय। सो या पर्वणीचा फायदा आपल्या सर्वांना उचलायला भेटतोय, त्याबद्दल थँक्यू सो मच मंगेशजी भोईर साहेब आणि निहारजी भोईर, आपण इतकी चांगली स्पर्धा आम्हा सर्वांसाठी घेऊन आलात। तुर्तास मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तुकाराम साहेब दाखल झाली आणि पाठलाग करायचा आहे 54चा 54चा। या 54, 56, 57, 60 यामध्येच गाडी अडकलेली आहे मागील 2-3 मॅचची जर आपण बघितली। एक सामना आपण पाहिला जो 62 धावांचा पाठलाग झाला होता, याच्या अगोदर आपण जो LK स्टारने केला होता, पण त्याच्या अगोदर ज्या सामन्याचा उल्लेख तुम्ही करतात 54 धावांचा पाठलाग करायचा होता आणि एक क्षण वाटलं होतं तो पाठलाग होतोय आणि त्यावेळेला हा तो संघ माघारी आला होता। आता तो संघ डिफेंड करतोय, तोच संघ आहे ज्या संघाने 54 धावांचा पाठलाग करताना कदाचित तो पराभव स्वीकारला होता, त्यांनाच आता त्या 53 धावांचा बचाव या सामन्यामध्ये करायचा आहे। अशाच संघासमोर त्यानं मागच्या सामन्यामध्ये 62 धावांचा पाठलाग केलाय। पंचाकडे इशारा आलाय लेट्स प्ले 60 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये केला होता। पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ सुरू होतो। स्ट्रायकर एंडला किरण पवार, नॉन स्ट्रायकर एंडला मुन्ना शेख आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सँडी। हा तोच सँडी ज्याने सुप्रीमो चषकामध्ये बहारदार गोलंदाजी केली होती डिंगडॉग संघासाठी आणि तो गोलंदाजी मार्गवरती तयार होत असताना किरण पवार त्याच्या समोर आहेत। परत स्टायलिश प्लेयर आणि पॉवर प्लेला कशा पद्धतीने तोडायचं याची जाण असणारा फलंदाज किरण पवार समोर सँडी। हो, पहिला चेंडू लॉब केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली। परंतु तुकाराम जर ज्या 54 धावांचा आपण विचार करतोय त्या 54 धावांपर्यंत त्या 54 धावांना वाचवण्यासाठी काय या प्रकारच्या चेंडूला झेलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न गरजेचा होता। हाफ चान्सेस म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केलाय, हाफ चान्सेस कदाचित फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील। आकाश शिंदारे पोहोचले होते पण चेंडू थोडा त्यांच्या पुढे हा लँड झालाय या सामन्यामध्ये आणि हा महत्वाचा सामना आहे, त्याच्यामुळे हाफ चान्सेस काय थोडंसं तरी छोटीशी जर संधी आली ना, ती संधी तुम्हाला नाही गमवायची आहे। कदाचित एखाद्याला संधी मिळते तो नशिबावर असतो, पण संधी निर्माण करणारा कर्तृत्व असतो आणि त्यामुळे सँडीचा उल्लेख तुम्ही केलाय। मागच्या मोठ्या स्पर्धेमध्ये तिथे केलेला खेळ, आलेला आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये त्याचा दिसून आलेला आहे। पण हा मॅच आहे, हा क्वालिफायर वाला मॅच आहे, तुमची क्वालिटी दाखवायची आहे, तुमच्यामधली क्षमता गुणवत्ता दाखवायची आहे। ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलं, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव चेंडूवरती पूर्ण। हा क्वालिटीवाला मॅच आहे, हा दर्जावाला मॅच आहे, तुमच्यामधले असलेली क्षमता गुणवत्ता आणि पोटेन्शियल या सामन्यामध्ये दोन्ही बाजूने दिसून येणार आहे। स्पिन गोलंदाजाने प्रभावित केले या स्पर्धेमध्ये, ही गोष्ट मात्र आपण टाळू शकत नाही। ज्या पद्धतीने गोलंदाजी केली सँडी म्हणा, इमा दिलू म्हणा, दुसऱ्या बाजूला राजेश पालटी म्हणा, आणि या सर्व गोलंदाजाने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली त्याला बघताना पूर्णपणे या खेळपट्टीवरती त्यांचं अधिराज्य राहिले।
हो यावेळेला ऑन साइडला काय जबरदस्त फटका आहे. किरण पवार, पवार दी पॉवर, आमदार षटकार. दमदार 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 फटका खेळला गेला होता. फुल्लर लेन दिले होते. स्लॉट मध्ये होती हा चेंडू आणि स्लॉट मध्ये असलेला बघा रिप्ले आपण बघा मेगा स्क्रीन वरती पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याच्यावरती ताकद झोकली आणि चेंडूला पाठवला वाईट स्ट्रॉंगनच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. हा प्रेक्षक वर्ग आहे इथे थांबलाय. मध्यरात्र उलटून गेले पण जसं म्हणतात ना काल रात्र आता उष्णक काळ होता आता उष्णक काळ होणार आहे. सकाळ होणार आहे पण कोणासाठी तो सूर्योदय ती चांगली पहाट घेऊन येणार आहे. ते पाहणं गरजेचं आहे. 54 धावांचा पाठलाग आणि मागे ना 60 धावांचा पाठलाग स्टार्ट किरण पवारने असाच केला होता. अटॅकिंग आक्रमक केला गेला होता. नाही आक्रमक हा त्याचा वॉर्मअप आहे एक पद्धतीचा. कोणत्याही मॅचला खेळत असताना किरण पवारची ही पद्धत. हो यावेळेला फोरहॅमचा वापर करून समोरच्या दिशेने आखा छिंदार या चेंडूच्या मागे. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड बिलकुल फास्ट आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेखा पार जाणारा अति सुंदर आणि दर्शनीय चौकार. दर्शनीय फटका होता. फ्लॅट बॅटर फटका खेळला गेला होता. रिप्लेचा पाहिला तर लक्षात येईल कशा पद्धतीनं किरण पवारने फटक्याला केलं होतं. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. हा फोरहँड होता. तसा विम्बल्डन फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलियन ओपन करतो ना तसा फोरहँड होता. हा फोरहँड फटका खेळला होता आणि फोरहँड परफेक्ट होता. मिडॉनला क्षेत्ररक्षकाला बीट केलं. चेंडू गेला लॉंग रिजन मध्ये चौकार. आणि असाच खेळ आहे. असाच खेळ नेहमीच किरण पवारने दाखवलाय. धावा दाखलवरती आणि आक्रमण कोणावरती केलंय त्यांना माहिती आहे. हा प्रतिस्पर्धेचा प्रमुख गोलंदाजावरती याच्यावरती आक्रमण केलं कदाचित त्याचा परिणाम इतर गोलंदाजावरती होऊ शकतो आणि त्याच विचारानं आक्रमण केलंय. या पहिल्या 4 चेंडूवरती धावा झाले तर 12. अटॅक इज द बेस्ट वॉर्मअप ऑफ द डिफेंड असं म्हटलं जातं. त्या पद्धतीचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये किरण पवार दाखवतात. चांगली फलंदाजी अटॅकिंग खेळ. हो यावेळेला पायावरच्या चेंडूला लेग फ्लिक केलंय. बॉटमॅटचा खूप चांगला वापर. स्वेलिंग मध्ये सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक धाव येते. बघा 2 मोठ्या फटक्यानंतर अशा प्रकारचा फटका घेऊन स्ट्राईकला रोटेट करणं ही चांगली बाब आहे. ही समजदारीची बाब आहे. या मॅचच्या स्थितीला जाणत असताना या मॅचला अजून आपल्या कंट्रोल मध्ये आणण्यासाठी केलेला प्रयत्न, पार्टनरशिपला बढावा देण्याचा प्रयत्न, शानदार बॅटिंग. नाही म्हणूनच म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला बघा स्ट्राईक रोटेट करायसाठी बघा जितक्या टाळ्या त्या षटकारासाठी वाटल्या ना तितक्याच टाळ्या सिंगल रन साठी वाटल्या. त्यांना माहिती आहे महत्व माहिती आहे. एक धावाचं महत्व माहिती आहे. एक रनचं महत्व माहिती आहे. कुठं चेंडू होता. ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते. नाही फ्रंट फूट नाही बॅक फूट पुनश्च आले होते. पोझिशन मध्ये नव्हते आले. हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. रिप्ले बघा मेगा स्क्रीन वरती बघा. हा चेंडू पडला थोडासा कव झाला. पोझिशन मध्ये नव्हतं. थोडासा क्रॅम्प केलं गेलं होतं आणि चेंडू गेलाय यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे सांगता होते आणि पहिलं षटक संपलंय. आणि जसं हे पहिलं षटक संपलं तर मॅच त्या ओव्हरच्या गणित जी कंपॅरिझन होती त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणं गरजेची आहे. कंपॅरिझन काय होती तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. 11 धावावरती केतन मात्रेचा महत्वाचा विकेट आला होता. 30-41 इक्वेशन आहे. 30 चेंडूने 41 धावांची गरज आहे आणि ही इक्वेशन तितकीशी अवघड नाही आहे. या सध्या स्थितीला बघता 2 खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विकेट न आलेले असताना या इक्वेशनला सहज पार केलं जाऊ शकतं. परंतु पहिल्या इनिंग मधली पहिल्या ओव्हरची कंपॅरिझन तिथे 11 धावा होत्या. 1 विकेट गेली होती. इथे 13 वरती 0. त्या 2 धावांचा फरक तितका मोठा नाहीये पण त्या विकेटचा जो काही फरक आहे तो मात्र इथं नक्कीच थोडासा वरचढ ठरवत असताना अल्कस्टार या संघाला. नक्कीच जसं तुम्ही इक्वेशनचा उल्लेख केला गेला तर समीकरण देखील पाहिलं गेलं होतं. काय घडलं होतं पहिल्या षटकामध्ये ते पहिला तिथे 11 होते 13 होत्या. 1 गडी गमावला गेला होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करताना त्यावेळेला 1 2 3 4 5 तुमची कशी फलंदाजी करतात याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. या 1 2 3 4 5 कशा पद्धतीनं बॅटिंग केली जात आहे ते पाहणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि त्याच वेळेला गोलंदाजी करणारा संघ आहे ना एनबीचा संघ तो गोलंदाजा कसा कल्पकतेनं वापर करतोय. छोट्या स्पेल मध्ये किंवा कुठल्या एंड कडनं कुठला गोलंदाज येणार हाही महत्वाचा भाग आहे. कारण ही खेळपट्टी आहे ना दोन्ही बाजूला थोडीशी वेगळी खेळते. म्हणजे जसं तुम्ही ज्यावेळेला पिच रिपोर्टच्या वेळेला म्हटलं होतं ना काही ते ड्रायनेस आहे, काही ठिकाणी डेड ग्रास आहे, काही लाईव्ह ग्रास आहे, जी जिवंत ग्रास आहे. या दोन्ही टोकाचा उल्लेख केला कदाचित त्याचाही विचार करून गोलंदाजीमध्ये कल्पकतेचा वापर थोडा केला जातोय या सामन्यात. 30 बॉल 41. अर्थातच कॅप्टनचा रोल खूप मोठा आहे.
इथून आता कॅप्टनचा खूप रोल मोठा आहे, कारण इथं जी काही आता निर्देशनं दिली जाणार आहेत किंवा जे काही डावपेच आखले जाणार आहेत त्या डावपेचांवरती ही मॅच निर्भर असणार आहे. आर्यन बोईरचा पहिला चेंडू सूचित करण्याचा प्रयत्न टुवर्ड्स दी बॉडी लाईन चेंडू येत होता. हो सर्व काही जुळून आलं होतं, वेळ काळ सगळी आली होती, परंतु वेळ काळ आल्यानंतर ज्यावेळेला चेंडू हाताला लागला ना त्यावेळेला त्याने एकच हळूच कानात आवाज दिला. वेळ आली होती पण काळ नव्हता आला. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला होता, ही ज्यावेळेला चेंडू वर होता ना आपला श्वास रोखला गेला होता. हमारी सांसें गले में अटकी थी, श्वास रोखला गेला होता आणि जसा झेल सुटला सुटकेचा निश्वास सोडलाय. जसं योगा करतो ना त्यावेळेला त्यांना सांगतात बाबा थोडासा श्वास रोखून धरा, बिग ब्रिदिंग घ्यायची आहे, तसा श्वास रोखला गेला होता. ही लढाई आहे ना, म्हणजे दोन्ही बाजूला जर पाहिलं तर तो एक गाणं आहे ना, जपून पाऊल टाक. प्रत्येक जण जपून पाऊल टाकतंय, पण ते पाऊल टाकताना थोडस वेळही घेते, टाइम गेलाय. वेळेचं गणित तुम्ही सांगितलं होतं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. वेळेचं गणितही वेगळं असतं, कोणाचा काळ असतो, कोणाची वेळ असते. आणि आज जो पाळा पाचवलाय ना कधी कधी हिरवळ पण असते. प्रत्येक वेळेला वेगळं आहे, प्रत्येक वेळेला वेगळं समीकरण आहे. झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. बघूया याचा किती फायदा किरण पवारला होतोय की आर्यन भोईर आहे. एकदा संधी त्याने निर्माण केली होती आणि पुन्हा 30 संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. नाही, आता दुसऱ्यांदा प्रयत्न करावा लागणार आहे. बटनाची चूक झाल्यानंतर आता त्या चुकीला सुधारणं गरजेचं असणार आहे, अन्यथा उशीर होईल. जपून चाल रे, पुढे धोका आहे आणि तो धोका आता किरण पवारच्या रूपाने येतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब टुवर्ड्स दी वाईड लाईन, उजवी घेणारा चेंडू त्याला पाठवून दिला सरळ कव्हर पॉइंट, सीमारेखा पार. मुन्ना शेखच्या बॅट मधून येतोय चौकार. आणि असं वाटतं ना ज्यावेळेला की किरण पवार थोडंसं धोकादायक ठरतील आणि त्याच मुन्ना शेख मागचा बॅट पण असा होता, मागचा सामना देखील असा होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, रीच केलं आणि चेंडूला पाठवला कबरशा डोक्यावरनं, सीमारेषा पार. चौकार महत्वाचा खेळ आहे, एकमेकाच्या साथीने खेळायचा आहे, जोडीनं खेळायचे आहे, साथी द्यायचे आणि मैदानावरती सहकार्याशी ना बरोबर चर्चा देखील करायची. धाव आहे धावफलकावरती 18-18, 1.2 षटकांचा खेळ झालाय. मुन्ना शेख 5 वरती आणि 13 वरती बॅटिंग करतायत किरण पवार. एकमेकाला साथ द्यायचे आणि हा जो फटका आला त्या फटक्याने खूप मोठा आराम सुद्धा मिळाला असणार, दिलासा मिळाला असणार आहे किरणला. कारण ज्या वेळेला किरणने घातक हो यावेळेला गतीमध्ये परिवर्तन हळूच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करत होते, थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न होता. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. चेंडू हळूवार पद्धतीनं नानांच्या हातामध्ये जातोय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होतीये. रिप्ले बघा, हा फटका खेळला ना थोडीशी चाल केली कदाचित त्याच्यामध्ये ती बॅट थोडी वेगाने आली. तुम्हाला थांबायचं होतं, एक तर वेट ट्रान्सपोर्ट पाठच्या पायावरती करायचा, लेट कट करायचा होता, बॅटचा फेस बरोबर ओपन करायचं होतं. आणि आता खेळत असताना काय केलं, थोडा जो बॉडी पोझिशन आहे ना ती चाल दिली ना त्याच्यावरती हा मिस केलाय या चेंडूला. 1.3 षटकांचा खेळ, हा महत्वाचा मॅच आहे. आर्यन भोईर मागच्या काही वर्षांमध्ये स्वतःला केलेलं सिद्ध आणि त्यामुळे झालेला प्रसिद्ध असा हायवे दिवेचा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज पुन्हा एकदा संजय होतोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू त्या पद्धतीने गेला, मिडॉफला झाले, फिल्डिंग झाले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. मिडॉफवर क्षेत्ररक्षक वेगाने आकाश पोहोचले होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता निराशा थोडी आहे. ही संधी होती या षटकामध्ये, एक तर घडलंय, एक ड्रामा घडलाय, ड्रॅमॅटिक ओव्हर आहे, एक चेंज सुटलाय आणि त्यानंतर ही संधी बघा. ज्यावेळेला फील्ड केलं गेलं होतं थ्रो जर डायरेक्ट झाला असं तर काम होतं, पण थ्रो बरोबर नव्हता. एक धावही आले आणि महत्वाचं काय, किरण पवारकडे स्ट्राईक आलाय. नाही, एक महत्वाचा झेल सुटल्या कारणाने ही एक संधी चालवली ती सुद्धा मिस झाली आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूने एलके स्टारचा जर ग्राफ बघितला तर चांगल्या स्थितीमध्ये ते स्वतःला बघतात. आता इथून जी पुढची मेहनत आहे, म्हणजे या मॅच मध्ये जर का कोणाला घडामोड घडून आणायची असेल तर ती NB ला करावी लागणार आहे. NB ला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागतील. हाफ चान्सेसना फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. गोलंदाजीमध्ये ती अचूकता आणावी लागणार आहे आणि ती अचूकता आणत असताना काय तितकं यश मिळेल का. आर्यनचा पुढचा चेंडू त्यावेळेला कट करायचं होतं चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक फाईट तणावत होता, त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. बघा, पूर्णपणे आत्मविश्वासाने किरण खेळत असताना दिसत आहेत आणि हा त्यांचा कॉन्फिडन्स फक्त त्यांच्या वागण्यात नसून त्यांच्या फलंदाजीमधून सुद्धा दिसतोय आणि त्यामुळे वरचढ आहेत या मॅच दरम्यान सद्य स्थितीमध्ये. इथून पुढे NB ला मोठा पलटवार करणं गरजेचं असणार आहे. जसं तुम्ही आत्मविश्वासाचा उल्लेख केला, आत्मविश्वास सूर्यप्रकाशासारखा असतो, पण मेहनत करायची आहे. जितकी मेहनत कराल ना तितका उजाळून येणार,
तितका तुम्ही प्रयत्न करा. एफर्टचा उल्लेख केला, एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागणार आहे या सामन्यामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. बीट केलं गेलं होतं. फटका खेळताना थोडं बॉडी पोझिशन मध्ये मागे आली होती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना पहिला 13 पाहिल्या अरेंजच्या षटकामध्ये आले तर 6 धावा. हा फटका बघा, हा खेळला पण मागे आले थोडी पोझिशन, बॉडी पोझिशन थोडीशी मागे आली होती. लांब आला होता त्या चेंडू पासून आणि 2 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 19 समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मध्ये करायचे ते आता 35. 2 4 3 5 2 4 3 5 हे समीकरण आहे या मैदानावरती. आणि आज जसा खेळ झालाय ना बरजे, आज जसा खेळ झालाय ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आज मैदानावरती होते. आणि उद्या विशेष काय, उद्या कदाचित ऑल इंडिया ओपनचे खेळाडू तरी असतील पण आपल्या परिसरातील खेळाडू, पालघरचे खेळाडू उद्या खेळताना दिसणार नाही. आणि त्याची सर्वांना उत्सुकता आहे. या विभागामधील पालघरचे खेळाडू म्हणा, काही वसईविरांमधील खेळाडू म्हणा, या संपूर्ण परिसरामधील खेळाडू असल्या कारणाने ती एक वेगळी उत्कंठा असणार प्रेक्षकांना की आपल्या इथं होणाऱ्या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना बघण्याची. आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असणारे संघ ज्याच्यामध्ये LK स्टारचा जर उल्लेख केला, इतका दुरून हा संघ या ठिकाणी आला आणि दुरून आल्याचा त्यांचा जो खेळ आहे तो सुद्धा तितक्या चांगल्या रीतीने ते सादर करत असताना ते बहारदार कामगिरी दाखवत आहेत. म्हणजे इतक्या लांबून आल्याचा फायदा काहीतरी करायचा. इथून इतक्या लांबून आम्ही इथपर्यंत का आलेलो आहोत किंवा आमच्यामध्ये कशी गुणवत्ता, आमच्यामध्ये काय कौशल्य आहे ते दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला जो NBचा संघ आहे गेल्या अनेक वेळा या मैदानावरती खेळलाय, त्यांना प्रचंड अनुभव आहे इथल्या परिस्थितीचा, इथल्या काही खाचखळग्यांचा, कोणत्या ठिकाणी चेंडू किती पद्धतीनं ट्रॅव्हल होतो, कुठे चेंडू गेल्यानंतर थांबतो, कुठून जास्त वेगाने ट्रॅव्हल होतो, या सगळ्या गोष्टीची जाण आहे. आणि ही जाण असताना ही 24-35 ची इक्वेशन थोडीशी आता संमिश्र वाटायला लागली आहे. कोणाच्या पसंतीस पडणार ते पाहूया. इरफानचा पहिला चेंडू बॅट स्विंग जोरात आहे, स्विंगही जोरात आहे, लांबही आहे. मिड विकेटच्या डोक्यावर मुन्ना शेख यांच्या बॅटमधनं पाहिजे होता, गरज होती, आवश्यकता होती, हवासा वाटणारा मच निडेड षटकार. हे मुन्ना ती पावर आहे. इतके वर्ष काम या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना आज ओपनर म्हणून माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. का मला नाशिकचा आशिक म्हणतात हे मुन्ना या ठिकाणी दाखवतोय. थोडे सफल झाले बघा कशा पद्धतीने फटका मारला, एक स्टेप सफल झाले आणि त्यानंतर चेंडूला फुल प्रेस ऑफ द बॅट, हाय बॅकलिपचा वापर आणि तो चेंडू जो बॉडी लाईनच्या दिशेने येत होता त्याला लपेटामध्ये घेत असताना मिड विकेटच्या डोक्यावर पाठवला 6 धावांसाठी. युथ सिक्सर आमदार षटकार नक्की. आणि विथ टर्न खेळला होता, डावखुरा गोलंदाज होता, नॅचरल अँगलला चेंडूला हात आणत होता, बरोबर विथ टर्न या चेंडूला खेळलाय षटकार. धावा फलकावरती 25-25. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र गडी बाद होतोय. थोडासा स्पर्श झालाय जाताला. हा जो विकेट आलाय विकेटचं देखील तितकंच महत्व. इरफान आला होता पहिल्या चेंडूवरती, षटकार आल्यानंतर कमबॅक करणं तितकंच आवश्यक होतं आणि कमबॅक करणारा हा विकेट. पॉवरफुल कमबॅक याला म्हणताय. षटकाराचं उत्तर विकेटने. यासारखं कोणतं बॅटल नसतं, यासारखं चांगलं बॅटल दुसरं कोणतंही नसतं. बघा कशा पद्धतीने शफल झालं, त्याने शफल होत असताना त्याने शेवटच्या क्षणाला स्वतःला ऑकवर्ड पोझिशन मध्ये आणलं होतं, म्हणजे लटकट करण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. म्हणजे जो मनामध्ये विचार करून फटका खेळायचा होता त्याच्या विपरीत त्यांना खेळावं लागलं आणि अखेरकार हलकीशी एज घेत असताना चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जायला. पहिला विकेटचं पतन झालं आणि मुन्ना शेख यांच्या विकेटच्या पतनानंतर थोडा आता इथून काय पलटवार होतोय याचे संदेश दिलेत की अजून काहीशी वेगळी स्थिती. याच्या अगोदरचा सामना पाहिला होता, 60 धावांचा पाठलाग करत होता, तेव्हा या दोन खेळाडूंमध्ये 37 धावांची भागीदारी झाली होती आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 25 धावांची भागीदारी इथे मैदानावरती होत असताना आता न्यू S1 जो स्क्रीनवरती आपण पाहू शकता, कृष्णा पवार ज्याची पॉवर का मागच्या मॅच मध्ये दाखवली होती. ज्यावेळेला तो रन बॉलचा खेळ होता ना त्यावेळेला आलेला एक चौकार, एक षटकार जो पहिला होता कृष्णा पवारच्या बॅटमधनं आणि तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. 25 धावा धावफलकावरती पाठलाग आहे तो 54 धावांचा पाठलाग करत. एक गोष्ट नक्कीच आहे, जसं आपण चर्चा देखील करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं, या मैदानावरती खेळण्याचा किती अनुभव तुमच्याजवळ आहे, इतर गोष्टी आहे, पण अशा परिस्थितीमध्ये स्वतःला ढासळू न देणं
इथे कोलॅप्स न होऊ देणं हे गरजेचं आहे. कदाचित इरफाननं तेच केलेत. पहिल्या चेंडूवरती षटकारल्यानंतर स्वतःला थोडंसं सावरलं, समजावलं की ही लाईन नाहीये, ही लेन नाही माझ्यासाठी, थोडंसं दुरुस्त केलं आणि त्याचा फायदा विकेट आलाय. नाही, जरूर फायदा झाला. विकेट आल्याने विकेट येत असताना कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय. असा कृष्णाला लांबच लांब फटके मारण्यासाठी जाणलं जातं. इझिली मोठमोठे फटके मारण्याची ज्याच्यामध्ये काचेत आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पासूनचा प्रवास, मागील 3-4 वर्षामधला केलेला कृष्णाचा खेळ आणि या सर्व बाबी ज्या आहेत या सर्व खेळाडूंना माहित आहेत. आणि असं असताना वन डाऊनच्या भूमिकेमध्ये कृष्णाचा अवतार कसा आहे. इरफान मलिकनं ही विकेट घेत असताना एकच सांगितलं की मॅच ज्या स्थितीमध्ये चालू होती त्या मोमेंटमला ब्रेक करण्यासाठी जो विकेट हवा होता तो मी मिळवून दिलाय आणि आता इथून पुढे कमबॅक करणार. बघूयात नेक्स्ट बॉलरती काय करताय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फटका आहे. चेंडूला पाठवला बॅकआउट ऑफ पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळाली आणि फिल्डिंग करत असताना फेकी होतीये. एक धाव पूर्ण केले जाते. आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धावा स्वतःच्या वैयक्तिक धावफलकाचा श्रीगणेशा केला. परफेक्ट पोझिशन मध्ये आले होते बघा. आकुटप्याचा चेंडू होता उजव्या शीच्या बाहेर, बरोबर पोझिशन मध्ये आला, स्क्वेअर कट केलं होतं. पण हे माहिती होतं टीमला, क्षेत्ररक्षक टीमला माहिती होतं एनबीच्या, म्हणून ते प्रोटेक्शन होतं. डीप पॉइंट रिझन मध्ये ते प्रोटेक्शन होतं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेला होता. एकमेकांशी खेळल्यानंतर माहिती पडते कोण कुठे खेळणार, कसा खेळणार, केव्हा खेळणार, कशा पद्धतीने खेळणार. स्ट्राईक रेनला किरण पवार थोडेसे थांबले, थोडेसे रनअप मध्ये कदाचित बिघाड करणं. ज्या ड्यू फॅक्टरचा उल्लेख आपण केला होता, दवाचा कदाचित परिणाम जो प्रभाव जाणवतोय त्याच्यामुळे जो लँडिंग पाय तिथे काहीसा अडथळा जाणवला होता. धावा आहेत फलकावरती 26. बघा, कंडिशन मध्ये तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. इथे वेगवेगळ्या कंडिशन मध्ये तुम्हाला खेळता येईल. तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये खेळत असताना तुम्हाला धावांची लयलूट होताना दिसेल. उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जाणारे चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईट. आणि जसं पंचांनी वाईटचा इशारा केला त्यानंतर लगेच केतनने दुरून रेफर केलं, चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. आणि ज्याची आपण चर्चा करत होतो ना की इथं ड्यू फॅक्टर आहे. दुपारी ज्यावेळेला आपण ज्यावेळेला पिच रिपोर्ट सांगितला गेला त्यावेळेला तिथे या ड्यूचा सुद्धा आपण चर्चा केली होती. संध्याकाळच्या सत्रामध्ये ड्यूचा खूप मोठा फॅक्टर असतो. दुपारच्या सत्रामध्ये धावा मोठ्या प्रमाणात बनतात. परंतु ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट बघत असताना तुकाराम सर इथं त्या कंडिशनला लगेच परकत असताना त्या कंडिशनच्या विरुद्ध सुद्धा खेळ होताना आपण अनेक वेळा पाहिलाय. याच मैदानावरती 4 षटकांमध्ये 71 धावांचा पाठलाग आपण बघितला होता ज्यावेळेला 2-3 वर्षा अगोदर एक स्पर्धा झाली होती ज्याचा आपण उल्लेख केला होता. सरपंच पाहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडे इशाराला इट्स अ व्हाईट बॉल. याचा अर्थ आता तो डिसिजन दिलेला होता पंचांनी तोच कायम ठेवलाय. आपडला आणि भरपूर बाहेर होता त्याच्यामुळे पंचांनी ते पाहिलं होतं, निरीक्षण नोंदवलं आणि त्याच्याकडनं इशाराला व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना जसा तुम्ही उल्लेख केला की परिस्थिती कशी असू द्या, त्यावेळेला सिच्युएशन कशी आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. सिच्युएशनच्या अकॉर्डिंग कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्वाचं आहे. किरण पवार स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. पुन्हा एकदा अकोटा चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लॅट बॅट कडक आवाज जरूर आलाय. फटका फार चांगल्या पद्धतीने किरण पवार खेळतात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक 1 ने पुढे जाऊन 28 धावा धावफलकावरती आहेत. नाही, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. बघा, स्वाभाविक होतं ज्या प्रकारे लेफ्ट आर्म होतं विकेट इरफान मलिक जात असताना अँगल बनवणार हे माहित आहे. किरण पवार त्या फटक्यासाठी तयार होते परंतु जी अनपेक्षित उसळी आली त्याला फक्त फटक्याला बदललंय. हो, यावेळेला सरळ बॉल लाईन चेंडू जात असताना त्याला ऑनसाइडला पुल केलं. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत पवनने फेकी करतील तोपर्यंत एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. धावफलकातील धावा झाल्यात 29. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल 29 धावा धावफलकावरती. 54 धावांचा पाठलाग टीम इथे मैदानावरती करते. शेवटचा बॉल आहे. सेकंडला पुन्हा एकदा सज्ज होतील किरण पवार. या षटकाचा खेळ पाहिला. या षटकामध्ये एक सिक्सर आला होता, त्यानंतर केलेलं कमबॅक इरफान यांचं. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. मिड ऑफला जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव चेंडूवरती पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये 30 धावा केल्यात आणि 3 षटकामध्ये 24 करायचे आहेत.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये करायचे त्या 24 मागचा मॅच आपण 18-23 चा पाहिला होता. 18-23 बरोबर. यांनी या संघाने ज्यावेळेला 60 धावांचा पाठलाग केला होता ना त्यावेळेला तो 18-23 चा मॅच होता, जे 3 षटकामध्ये त्यांनी 37 केल्या होत्या. आणि आता कहाणी आले 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 24. 18-24 ची कहाणी आहे. आणि 18-24 च्या कहाणीमध्ये आता दोघांनाही एक असा मध्ये छोटासा ब्रेक मिळाला. हा ब्रेक विचार करण्यासाठी की आता कोणाला गोलंदाजीसाठी आणावं, कोणाला इंट्रोड्यूस करावं, काय दुसरं षटक हाताळण्यासाठी काही फ्रंटलाईन बॉलरला आणावं की चौथ्या गोलंदाजाचा वापर केला जाईल, असे अनेक विचार मनामध्ये आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम म्हणजे दोन फलंदाज काय विचार करतात, कोणती निर्देशनं डगआउट कडून आलेली आहेत, या दोघांच्या प्लॅनिंगला जर बघता म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही 18-24 चा उल्लेख केलात म्हणजे 8 ची सरासरी अपेक्षित आहे. आता त्या 8 च्या सरासरीची गरज असताना काय इथं या चौथ्या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न केला जाईल, म्हणजे म्हणतात त्याची टाइमलाईन या 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी काय टाइमलाईनचा वापर केला जाईल, काय येणाऱ्या 6 ते 6 चेंडूंमध्ये मोठे फटके लगावून कदाचित या षटकामध्ये काय 10 धावा आणण्याचा प्रयत्न केला जाईल की या धावफलकाला पाडावा देण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे फिनिश कधी करायचंय काय याचं प्लॅन झालेला असणार आहे. हाँ नक्कीच. जसं म्हणजे तुमच्या भाषा तुम्ही जो विश्लेषण केलं ना त्याचं आहे की टारगेट अगर आपको हासिल करना है ना तो किसको टारगेट करना है ये भी सोचना है. जर लक्ष्य गाठायचं तर कोणाला तरी लक्ष्य करावं लागणार आहे आणि ते कोणाला लक्ष्य करायचं आहे. 18 चेंडू आणि 24 धावा कॅल्क्युलेशन कसं आहे 8-8-8चा आहे, 10-8-6चा आहे की या षटकामध्ये 6 करायच्या, पुढे 10 करायच्या आणि शेवटला 8 करायच्या. हे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेशन कोणाला योग्य जमेल आणि कोण चांगल्या पद्धतीने करेल ते आपण पाहूया. पण हा मॅच असा आहे कारण क्वालिफाय व्हायचं आहे, त्याच्यामुळे क्वालिफायच्या दिशेने जाणारा हा महत्वाचा सामना आहे. 18 चेंडू 24 धावा आणि हे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही अशा पद्धतीचं या टेनिस प्रगत टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कॅल्क्युलेशन ठेवाल त्यावेळेला तुमचं अस्तित्व जिवंत राहील. इनसाइड आउट खेळला चेंडूला लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल, परंतु हा चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने गेला होता, थोडासा झुकता होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली. खूप चांगली फेकी सुद्धा झाली तिथं, 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केला जात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि जी मानसिकतेचा आपण विचार करत होतो ना ज्या प्लॅनिंगचा, ते प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आता दिसलंय. पहिल्या चेंडूवरती प्लॅनिंग दिसलं होतं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा धाफलक जाऊन पोहोचलाय. 32 इनफिल्डच्या डोक्यावरनं पहिला फटका खेळला गेला होता. आता स्विच हिट करत होता, शरीरावरती चेंडू आदळला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. टेन्शन आहे, पंचांचा इशारा आला, हेड्स आउट, आउटचा इशारा होतोय आणि परतावं लागलंय ते कृष्णा पवार यांना. केतन डायरेक्ट हिट केलं होतं या चेंडूला आणि हा काही धाव घेण्याची गरज होती, आवश्यकता होती नाही हे सर्व आहे, पण कॉलिंग कोणी केलंय हे बघूया आपण रिप्ले मध्ये. कारण धावत कशा पद्धतीने बाजूला कृष्णा पवार, हा चेंडू होता रिव्हर्स स्विपचा अटेम्प्ट केला गेला होता, लक्षाच्या भरात बाहेर होता, शरीरावरती आदळला, माहिती नव्हतं चेंडू कुठे गेलाय. कॉलिंग कृष्णा पवारचे, कारण किरण पवार थांबले होते, डेंजर एंडला कृष्णा पवार होते आणि डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शन वाढवते आणि ते टेन्शन वाढवणारा अशोक नाही. हा टेन्शन इथून वाढणार सुद्धा आहे, कारण धावचीच्या रूपाने गडी बाद होणं, तिथून मोमेंटमला थोडंसं बदलाव म्हणजे मोमेंटम मध्ये शिफ्ट होण्याचे संकेत थोडेसे जास्त आहेत. आणि असं असताना कृष्णा पवारचं या स्थितीमधून बाद होणं म्हणजे ज्या इक्वेशनची आपण चर्चा करत होतो ना 8 ची सरासरी राखायची आहे, तिथून हा चेंडू डॉट येणं आणि इथून जर का आता या षटकामध्ये कोणताही मोठा फटका नाही आला बरोबर, म्हणजे प्रत्येक चेंडूकडे 1 धाव आली तर इक्वेशन 8चं 10 मध्ये कन्वर्ट व्हायला वेळ नाही लागणार. आणि 8चं 10 मध्ये कन्वर्ट होणं किंवा दुहेरी अंकामध्ये आस्किंग रन रेटला नेऊन ठेवणं ही डोकीदुखी वाढवणारी कहाणी असेल एलके स्टारसाठी. विचार एकच असणार आहे या षटकामध्ये, फिरोजच्या या षटकामध्ये किमान एखादा मोठा फटका यावा. नाही मोठा फटका आला तरी सुद्धा एलके स्टार विचार करत असेल की इथून प्रत्येक चेंडूकडे 2 तरी धावा ऍटलीस्ट बनाव्यात. पण फिरोजच्या हातामध्ये दिलेला चेंडू, त्या चेंडू बरोबर दिलेली जबाबदारी, त्या जबाबदारीला तो चोखपणे पार पाडण्यासाठी सज्ज झालाय असं फिरोजने सांगितलंय. आणि एनबी या मॅच मध्ये परत येण्याच्या दृष्टीने आता वाटचाल करू लागली. 16 चेंडू आणि 22 धावांच्या आवश्यकतेमध्ये तो 6चा फासला आहे. चेंडू आणि त्या बरोबर धावांमध्ये 6चा फासला आहे. एनबी टीमचा प्रयत्न आहे तो 6चा फासला 10 करण्याचा आणि टीम एलके स्टार प्रयत्न करणार हा 6चा फासला या षटकामध्ये 4 किंवा 3 वरती हा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्याच करता डावखुरा फलंदाज अशरफ खान याला फलंदाजीसाठी पाठवले, कारण समोर डावखुरा गोलंदाज आहे फिरोज आणि त्याच्या अगेन्स्ट डावखुऱ्या फलंदाजाचा वापर
टीम करते तो एलके स्टार राजकोटचा संघ धावा धाबलकावरती येते 32-22 धावा जुनी करायचे आहेत चेंडूचं खेळायला 16 चेंडू आणि 22 धावा खाडियांकडनं गोलंदाजी करताना ऑफ स्टंपच्या बाहेरनं ड्रॅग करून खेळायचा होता लांब टाकला होता याच्या अगोदर आपण पाहिला होता तो हात येणारा चेंडू होता हा थोडासा लांब टाकला ऑफ स्टंपच्या बाहेर हात आलाय डॉट बॉल आलाय पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या त्यानंतर आलेला धावाचा विकेट आणि आता आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू नाही याच दडपणाची चर्चा करत होतो जिथे तुम्हाला पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर विकेट आली आहे तिथून मोमेंटम नावाचा प्रकार कदाचित तिथून शिफ्ट झालाय आता फिरोज समोर अशरफचा काय पवित्र असेल पहिल्या चेंडूवरती तरी मोठ्या फटक्यासाठी जात होते परंतु हा जो प्रयत्न आहे तो थोडासा असं पण राहिला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती वेगवान चेंडू हाताळत असताना पुढे फॉलो करा चेंडू म्हणजे जितका जवळ अशरफ जात होते चेंडूच्या तितकाच लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न फिरोजने केला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय शरीरापासून लांब खेळवला आहे असं म्हणूया की आंखों से दूर खिलाने की कोशिश आई चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न फिरोजने केला होता त्याला माहिती आहे डॉट बॉल थोडंसं दबाव वाढेल प्रेशर वाढेल आता तो प्रेशर थोडासा रिलीज करायचा आहे अशरफला 14-22 ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला हलक्या हातानं जबरदस्त स्वीपर कव्हर वरनं क्षेत्ररक्षक फील्ड करेल एक धावे चेंडूवरती पूर्ण हे षटक होतं कमबॅक करणारं हे षटक होतं मॅच मध्ये येण्यासाठी टीम साठी महत्वाचं होतं एनबी ला या षटकामध्ये 3 धावा आल्यात आणि शेवटचा बॉल आहे या षटकातील धावा दाबलकावरती आहेत 33-33 सद्यस्थिती बघता शेवटच्या चेंडूवरती सर्वांच्या नजर आहेत म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या 13 चेंडूमध्ये काय गरजेचं आहे त्यापेक्षा येणाऱ्या एका चेंडूवरती काय गरजेचं आहे याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत आणि किरण पवार स्ट्राईक एंडवरती असताना फिरोज यांच्यावरती नक्की कोणत्या पद्धतीचं प्लॅन किंवा त्याची कोणतं एक्झिक्युशन इथं दाखवेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे सद्यस्थिती जर आपण बघितली तर संमिश्र आहे दोन्ही संघाच्या बाजूने ही मॅच अजूनही ऑन आहे कोणत्याही एका बाजूने झुकलेली नाही आहे शेवटच्या अंतिम चेंडू 33 वरती 2 आतापर्यंत किरण 11 चेंडू 17 धावांवरती खेळतोय आणि मैदानाच्या चारी बाजूने असलेली चिर शांतता कोणत्या प्रकारचा ना आवाज ना शिट्ट्या ना टाळ्या आता या चेंडूवरती होणाऱ्या हरकतीवरती ते निर्भर असेल या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला किंवा इथं डॉट आला किंवा इथं विकेट आली अशा कोणत्याही हरकती जर घडल्या तर इथं टाळ्या वाजताना दिसतील कारण हा चेंडू या मॅचला वेगळी कलाटणी देणार असणार आहे आणि काहीसा वेळ सुद्धा केलाय मागील 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती पूर्णपणे फिरोजचं वर्चस्व शेवटचा चेंडू कोणाचा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या डोक्यावरून व्हॉट अ शॉट लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय बिल्ड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सीमारेखा पार आमदार दमदार शानदार चौकार जसा फटका खेळला गेला होता तेव्हा आपण बघूया जसे एका टप्प्याने आणि पंचाने इशारा देखील दिलेला आहे चौकाराचा इशारा पंचाकडनं होत असताना योग्य विश्लेषण तुम्ही केलं होतं शेवटच्या चेंडूवरती काय अप्रोच असणार आहे जितके शक्यता तुम्ही वर्तवल्या होत्या तितकेच कदाचित मनामध्ये विचारांचं काऊर माजलं होतं आता समीकरण बघूया 12 चेंडू आणि 17 धावा 12-17चं समीकरण आहे मागचं षटक होतं जे षटकाला कंट्रोल ठेवलं होतं पण शेवटच्या चेंडूवरती तो कंट्रोलवाला जो प्रेशरवाला हात निघावा आणि तो प्रेशर रिलीज व्हावा हा प्रेशर रिलीज करणारा चौकार तो किरण पवार यांच्या बॅटमधनं आपण पाहत असताना 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये करायचे 17 धावा स्ट्रायकर अशरफ आहेत 1 वरती खेळतात तर किरण पवार या सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये 21 धावांची खेळी साकारतोय येऊन जाऊन ही जी मॅच आहे ती 2 मॅचच्या अगोदरची म्हणजे ज्यावेळेला एनबीचा संघ खेळत होता बालाजी राजकोट या संघासमोर त्यावेळेची जी स्थिती होती त्या स्थितीला ही कनेक्ट करणारी स्थिती आहे म्हणजे बिलकुल त्या स्थितीसारखी समान स्थिती या मॅच मध्ये बघायला मिळते कारण ज्या रोलमध्ये केतन म्हात्रे होता त्या चेसिंगच्या दरम्यान त्याच रोलमध्ये किरण पवार आहे आणि किरण पवारचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा तितकंच मोठं आहे जितकं केतनचं होतं आता या षटकामध्ये इरफान मलिक आल्यानंतर इरफान मलिक नक्कीच या विकेटची आतुरतेने वाट बघत असणार आहेत किंवा इथं ब्रेकथ्रू मिळवण्याचा प्रयत्न करत असणार आहेत परंतु किरण पवार काय तो ब्रेकथ्रू मिळवून देतील की संघाला अजून या आपल्या खेळीनं या मॅच मध्ये जवळ नेऊन ठेवतील सद्यस्थिती बघता 38 वरती 2
आणि किरण पवार स्ट्राईक हिटवरती असतील. इरफान मलिक यानं मागील षटकामध्ये एक ब्रेक थ्रू मिळून दिला होता षटकारानंतर, पण एंड ऑफ दी ओव्हर 11 धावा सुद्धा त्यानं खर्च केल्या होत्या, ज्या आस्किंग रन रेट पेक्षा मोठ्या आहेत. म्हणजे तितकं चांगलं षटक राहिलं नाही जितकं अपेक्षित होतं. आता या षटकामध्ये त्याची भरणी करावी लागणार आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर बीट केलं गेलं होतं, लांब ठेवलं गेलं होतं या चेंडूला. हे बघा मेगा स्क्रीन वरती बघा, पडला थोडासा बाहेरच्या दिशेनं जो लेफ्ट आर्मवरचा जो आउट स्विंगर असतो ना, तसा आउट स्विंगर हा चेंडू इरफाननं हाताळला गेला होता. हे बॅटल आहे. आता 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये करायचे त्या 16 धावा. 10 चेंडू 16 धावा. 10-16ची गरज आहे आणि 10-16ची गरज असताना येणाऱ्या 4 चेंडूवरती खूप काही निर्भर असणार आहे. आणि एलकेस्टार राजकोटने मागील मॅच शेवटच्या क्षणापर्यंत आणत असताना एकच सांगितलं की आम्ही सगळ्या मॅच शेवटपर्यंत नेतो की काय. एका धावेवर संधी पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. आणि बॉडी लँग्वेज बघा, फील्ड करणाऱ्या सर्व क्षेत्ररक्षकांची किंवा केतनची बॉडी लँग्वेज आणि त्यानंतर किरणची बॉडी लँग्वेज, या बॉडी लँग्वेज वरून तरी हा 50-50 वाला मामला वाटतोय. परंतु तिसरे पंच आता थोडेसे बिझी होतील. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बॉडी लँग्वेज, आणि महत्वाचं काय माहिती का, केतनने चेंडू गॅदर केला आणि थ्रो केलाय आणि तो महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये तो वेळ वाचला असणार. त्याच्यामुळे आता टेन्शन दोघांच्या चेहऱ्यावरती आहे. किरण पवारच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. केतन मात्र देखील पाहतोय की काय घडलं होतं या चेंडूवरती. आता सर्वांच्या नजरा देखील आहेत. तिसरे पंच हा डिसिजन पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला थ्रो झालाय त्यावेळेला काय घडलंय डिसिजन येणार आहे आपल्यापर्यंत. शिस्तर आहेत आणि इशारा येणार, इट्स नॉट आउट. बघा थ्रो आला हा चेंडू. बघा मी त्या एका गोष्टीचा उल्लेख करणार होतो, जो थ्रो झालाय, जो हातातनं निघालाय ना, त्या एका गोष्टी तो डिले झालाय. तो डिले झाला होता. तोच डिले इथे जो आहे ना त्याचा इफेक्ट जाणवतोय. जे आपण थोडेसे लांब आहोत, पण जी गोष्ट प्रथम दर्शनी दिसून आली ती की तो चेंडू हातातनं गॅदर केल्यानंतर स्टंपच्या दिशेने फेकलाय आणि तो जो डिले हा बघा, हा केप केला पण कदाचित एका हाताने तो केप करून तो स्टंपवरती आणू शकले असतं. तो डिले झालाय, त्याचा फायदा किरण पवारला झालाय. आणि तसं बघायचं झालं तर यष्टीवरती हात गेला होता, यष्टी जवळ हात गेला होता, नाही गेला असं नाहीये. जर का चेंडू जरी हातामध्ये ठेवला असता तरी सुद्धा इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. खूप चांगलं निरीक्षण तुकाराम सरांनी सुद्धा इतक्या लांबून केलं. आम्हाला सुद्धा कळायला नव्हतं की तो चेंडू फेकला गेलाय. 40 वरती 2, 40 वरती 2 धावा चपल्याने धाव प्रोडक्ट केला गेला. इरफान मलिक आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. हो हो हो, लवकर बॅट फिरली गेली आणि तिथून बाहेर कट होणारा चेंडू, बाहेर निघणारा चेंडू, येतोय डॉट बॉल. आता कहाणीमध्ये पलटवार व्हायला लागलाय, कंबर कसली गेली आहे आणि इरफान मलिकने आपले रंग दाखवायला सुद्धा सुरुवात केली. त्याला माहिती आहे, कारण आपले रंग दाखवायचे आणि या मॅच मध्ये रंग भरायचे आहेत. आणि रंग कुठला आहे? गुलालाचा, विजयाचा रंग आपल्याला उधळायचा आहे. त्याच्यामुळे रंग दाखवायचे, रंग उधळायचे आहेत. निराशा थोडीशी चेहऱ्यावरती किरण पवार यांचे हे 2 महत्वाचे खेळाडू, एका बाजूला इरफान आणि दुसऱ्या बाजूला किरण पवार. काय बॉलिंग, काय गोलंदाजी चाललंय. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान मारा केला जातोय आणि पाठोपाठ एका पाठोपाठ हाताळलेला हा दुसरा निर्धाव बॉल, 2 डॉट बॉल. इरफान मलिक दोन्ही वेळेला 2 वेगवेगळे चेंडू हाताळले. एक चेंडू आता थोडासा लेग स्टंपवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा चेंडू मात्र मिडल स्टंपवर थोडासा मागे ठेवून बॅकअप लाईन मागे हाताळला आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेने काढलाय. हे व्हेरिएशन आहे. 7 चेंडू आणि 14, 1 में 2 वाली कहाणी आहे. म्हणजे 7 मध्ये 14 म्हणजे पूर्णपणे डबल तुम्हाला करायचे. प्रत्येक चेंडूकडे 2 ची सरासरी कायम ठेवायची आहे. आतापर्यंत या मॅच पासून लांब असणारा एनबीचा संघ आता या मॅचच्या थोडा जवळ असल्यासारखं वाटतोय. आता या दबावाला रिलीज करण्यासाठी, या दबावाला झुकाळण्यासाठी या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. काय मोठा फटका किरण पवारच्या बॅटमधून येईल का? इरफान मलिक तयार झालाय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म ऑन द विकेट, किरण पवार समोर. पवारच्या पावर, ओ हो, उचळी घेणारा चेंडू कदाचित डोक्या भरून गेलाय आणि रिव्ह्यू संपलेला आहे. पंचांनी वाईट दिलाय.
आणि प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू मात्र इथं संपलेला असल्या कारणाने व्हाईट बॉल आणि म्हणूनच आपला रिव्ह्यू कधी घ्यावा, कसा घ्यावा, कोणत्या वेळेला घ्यावा. 7-13 क्या होगा मेरा असा आता विचार करावा लागणार. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता, वरून गेला. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, पण तोच मॅच आहे. ज्या वेळेला आपण बालाजीच्या अगेन्स्ट पाहिला होता, हा टप्प्याचा चेंडू होता आणि अक्षरशः डोक्यावरनं हा चेंडू पार झालाय. पण सही तेच दाखवतात तिथे बघा, दूध का दूध पाणी का पाणी. बघा तो चेंडू बिलकुल डोक्याच्या वरून गेला होता, म्हणजे साईड अँगलला पूर्णपणे ते चित्र क्लिअर झालं. व्हाईट बॉल आणि त्यानंतर 1-4 इशारा सुद्धा आहे. 7-13 मागचा मॅच असाच होता, 13 मेरा वाला 7, 13 मेरा 7 चाहिए. त्यावेळेला फक्त काय झालं, सिच्युएशन बदलले. त्यावेळेला हाच एनबीचा संघ पाठलाग करत होता आणि आता बचाव करतोय. आता त्यांना डिफेंड करायचे आहेत, त्यावेळेला त्यांना अचीव करायच्या होत्या, आता डिफेंड करायचे आहेत. 7 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा सायकलला किरण पवार बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. केतन मात्रेनं चांगला फील्ड केलाय. इनसाइड एज लागला होता. रिप्ले बघा, मेगा स्क्रीन वरती बघा, दाखवतील रिप्ले. बॅटच्या आतल्याकडे जात होता चेंडू, ट्रॅव्हल होत होता आणि त्या ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला हे सेव्हिंग आहे. हा फक्त बॉल सेव्ह नाही केलाय, हा मॅच सेव्हिंग इव्हेंट आहे. हा मोमेंट आहे, मॅच सेव्हिंग मोमेंट. केतन मात्रेचा आपण बघतोय. एक धावे चेंडूवरती, पूर्ण 6 चेंडू आणि धावा करायचे ते 12. म्हणजे हा चौकार नाही तर आता मॅच वाचवला तर चित्र आहे. 6-12 वरती इक्वेशन सोडले आणि कौतुक इरफान मलिकचं, कारण फक्त 5 धावा त्यानं या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एनबीला या मॅच मध्ये परत आणलंय. मागील 3 षटकापर्यंत जे 8च्या आसपासचा आस्किंग रेट होता ना, तो डायरेक्ट शेवटच्या षटकापर्यंत आल्यानंतर 12 धावांचा आस्किंग रेट आणून ठेवलाय. म्हणजेच काय, इथून खूप मोठा कमबॅक केलाय. जर काय त्या 8 वरून 12ची उसळी जर केली तर 150% ग्रोथ मानला जातो या स्थितीतला. नाही, त्याला कारण आहे. जसा तुम्ही थोडासा उल्लेख केला, थोडासा फ्लॅशबॅक मध्ये गेलं ना, समीकरण काय होतं 18-24चं. म्हणजे मागच्या 12 बॉल मध्ये 12 झाल्यात आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. आता तिथे मागे जसा उल्लेख केला होता की मार्च एंडिंग असली का प्रत्येक जण काम बराबर करतं. आता हा एंडिंग वाला खेळ आहे. प्रति चेंडूवरती 2च्या सरसेनं धावांचा पाठलाग करायचा आहे. चर्चा मैदानावरती झालाय. शेवटचं षटक कोण हाताळणार, चर्चा 2 फलंदाजामध्ये झाले आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा चालले की आता दुसरा संघ कोण ठरणार जो क्वालिफाय होणार. मार्च एंडिंग वाले कार्य तुम्हाला एप्रिल मध्ये आता करायचंय. या एप्रिल मध्ये त्या मार्च एंडिंग वाले कार्य करायचंय. झटापटीचा खेळ करावा लागणार आहे. 6 मध्ये 12 करायचे आहेत. 12 केव्हाच वाजून गेलेले आहेत, परंतु आता या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजणार हा प्रश्न सर्वांना पडलाय. या मॅच मध्ये कोणतंही मोठं सेलिब्रेशन करण्याची संधी दोन्ही संघांना मिळालेली नाहीये. कोणीही मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केलं नाही, कारण तशी परिस्थितीच निर्माण नाही झाली, तशी स्थितीच नाही आली. तितका आनंद क्षण दिसले नाही आहेत. इतकी संमिश्र मॅच झाली आणि आता 6-12 12-6 6-12 अशी गाडी पुढे जात असताना काय किरण पवार या 6-12 मधून आपल्या संघाला वाचवेल का, की दुसऱ्या बाजूला नव्याने येणारा गोलंदाज आपल्या संघासाठी आतापर्यंतची जी धावगती अपेक्षित होती त्याच्या खाली धावा खर्ची करत असताना शेवटच्या षटकामध्ये आपल्या इकॉनॉमिकल स्पेलने आपल्या बाजूने हा सामना जिंकून गेल. पण असं वाटतं स्क्रीनवरती पाहिल्यानंतर जास्त चर्चा चालले, जास्त थोडंसं डिस्कशन चाललंय. अगर चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. कारण अशा वेळेला ना, म्हणजे नेहमीच आपण सांगतो ना, जसं अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कुणाचं नाही ऐकल्याने, नाही तर सर्वांचं ऐकल्याने. अगर किसी की नहीं सुनोगे तो पता नहीं होगा क्या करना है, और सबकी सुनोगे तो तय नहीं कर पाओगे आखिर में आपको करना क्या है. असा चेंडू आणि धावा करायचे ते 12. म्हणजे कन्फ्युजन वाढणार आणि हे कन्फ्युजन वाढल्यानंतर आता अशा गोलंदाजासमोर खेळ करायचा आहे ज्या गोलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सुप्रीमो मध्ये डिंगडॉन साठी खेळत असताना सगळ्यांना माहित आहे ती धारदार केलेली गोलंदाजी, भल्या फलंदाजाने बाद केलेला तो क्षण. आणि आता त्या गोलंदाजासमोर म्हणजे सँडी समोर किरण पवार 6-12 12-6. पहिला चेंडू, व्हाट अ शॉट. आपने अगर सुप्रीमो में बड़ा खेल दिखाया तो हम आमदार जैसे खेलना ऐसे ही नहीं आए. चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी वाजवलं बिगुल आणि त्यानंतर आल्या त्या 7 धावा. आता 5-6
आणि जसा तुम्ही उल्लेख केला तिथे सुप्रीमो केला तर किरण पवार सांगतो आम्ही कम नाही आहे, बडे मंच का बडा सरपंच, बडे मंच का बडा पंच हा फटका खेळला गेला होता आणि त्या चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावर अपुलसा फटका पेकअप स्ट्रोक आणि पॉवरफुल स्ट्रोक केला होता किरण पवार. पण मॅच संपला नाहीये, मॅच संपला नाहीये. आता कुठे मॅच थोडासा तयार झालाय. आता 5 चेंडू आणि धावा करायचे त्या 6 आणि हमला केलाय, कारण त्यांना माहिती होतं सुरुवातीला हमला केला तर त्याचा फायदा होऊ शकतो या सामन्यामध्ये. 5-6 काही अशा स्थितीमध्ये मॅच झाली. मागची मॅच या 2 मॅच अगोदरची मॅच सुद्धा तशीच काहीची होती, ज्या वेळेला 6-7 इक्वेशन आली होती. केतन स्ट्राईक इनवरती येते, परंतु आता किरण मोठा कॉन्ट्रीब्युशन देणारा फलंदाज मैदानात आहे. 30 धावांची खेळी आतापर्यंत त्याने केली आहे. 5 मध्ये 6 ची गरज आहे. सँडीच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. काय सँडी पलटवार करेल की किरण आपला झंझावात कायम ठेवील? ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केलं त्या बॅटिंगला अजून दुजारा देत असताना आपल्या स्टाईलला मॅचला फिनिश करेल. अनेक प्रश्न मनामध्ये उद्भवलेले आहेत. बसलेले प्रेक्षक थोडेसे उभे झालेले आहेत, कारण जशी मॅच फिनिश होईल तसा जल्लोष 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 त्यांना सुद्धा करायचा आहे. दडपण पूर्णपणे सँडीवरती आहे, सँडीच्या हातावरती आहे, सँडीच्या बोटांवरती आहे आणि त्याचबरोबरीने त्या चेंडूमध्ये झोकलेल्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा ते दडपण दिसून येत आहे. पूर्णपणे प्रेशर 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 आहे. आणि जसा उल्लेख केला तर थोडासा विचारांचा गोंधळ आहे. ही स्पर्धा आपण मंगेश भोईर असतील, निहार भोईर वसई विरास भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यांच्यासाठी आगरी सेनेचे भूपेंद्र पाटील अर्नाळा यासकडनं देखील शुभेच्छा आल्या. एक चांगली स्पर्धा, चांगलं नीटनेटकं आयोजन असलेली ही आमदार चषक 2025 ची स्पर्धा आहे. आणि म्हणून मी ते एका गोष्टीचा उल्लेख केला होता, ज्यावेळेला शेवटचं षटक हाताळायचं होतं क्या उस बार चर्चा ज्यादा हुई है. त्या 3 इडियट मधलं एक गाणं आहे ना, कन्फ्युजन है कन्फ्युजन ही सोल्युशन का पता नाही. आता सोल्युशन शोधावं लागणार आहे. कन्फ्युजन मध्ये सोल्युशन द्यायचं आहे तर तुम्ही उल्लेख केला ना ते सेलिब्रेशन, तर सेलिब्रेशन करता येणार आहे. अगर कन्फ्युजन है तो कन्फ्युजन को दूर कीजिए, और अगर दूर नहीं कर पाओगे तो ये मैच आपके हाथ से निकलता जा रहा है. म्हणजे तुम्हाला याच्यामधली अपॉर्च्युनिटी शोधावं लागेल. तुम्ही जर का याला कॉम्पिटिशन नजरेने बघितलात तर तुम्हाला ही मॅच थोडीशी अवघड वाटेल, पण जर का याच्यामधली अपॉर्च्युनिटी शोधलीत तर कदाचित ही मॅच तुम्हाला सोपी सुद्धा वाटेल. या मॅच मध्ये तुम्ही जवळ असल्याचा भास तुम्हाला होणार आहे. म्हणजे आता गोलंदाजाला इथं अपॉर्च्युनिटी शोधायची आहे आणि फलंदाज ऑलरेडी पहिल्या 2 चेंडूवरती आपलं अधिराज्य, आपला कंट्रोल, आपला दमखम दाखवत असताना दिसलाय. 5 चेंडू 5 धावा. एल के स्टार की एनबी की एल के स्टार. नेक्स्ट बॉल सँडी समोर किरण पवार दी पावर की सँडीचा तिखट मारा. एक तेरी बीच में टीम की और तीसरी मेरी. डॉट बॉल आलाय जितके डॉट तितका सामना हॉट. आणि हा हॉट सामना होत असताना आता दिसतोय मैच खत्म हुआ नहीं दोस्तों, इस मैच में बहुत कुछ बाकी है. आता नेकी कोणामध्ये असणार आहे? आता एवढं सगळं बाकी असताना ज्याच्यामध्ये नेकी आहे तो मात्र या मॅचला जिंकणार आहे. बघूयात येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. खाडेंकडे पुन्हा एकदा संजय देसाई ऑन स्ट्राईकला. डाऊन द ग्राउंड चेंडू चला सीमा रेषे जवळ. टिपलाय झेल सप्लाय बॅट्समनचा खेळ मॅच मध्ये आले रंगत. जसा उल्लेख केलाय मागचा डॉट बॉल, वाढणारा प्रेशर आणि त्या प्रेशर मध्ये आलेला हा विकेट. आता कहाणी 3-2-5 वाली आहे. 3-2-5 याचा अर्थ 3 चेंडूचा खेळ आहे आणि 5. एक चांगली इनिंग, धमाकेदार इनिंग साकारून किरण पवार माघारी परतल्यात. पण हा बिग विकेट आहे, मोठा विकेट आहे. आणि आता जी स्थिती आहे ना 3 चेंडू 5 धावांची, किरण पवारचं बाद होणं म्हणजे हे खूप मोठं टेन्शन देणारं कार्य आहे. असं टेन्शन देणारं कार्य की जिथे आता कर्णधाराला स्वतःला जाऊन कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं असणार आहे. 3-5 हे उलटा पुलटावाला मामला आहे. आणि 2 मॅच मागे जर गेलं तर अशीच काहीची स्थिती होती. बघा किती क्लोज अगदी जवळ. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे. 70 लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते, अगदी छोट्या गोष्टींना खूप बारकाईने बघितलं जाते. कौतुक आहे त्या कॅमेरामॅनचं. बघा कशा पद्धतीनं त्या चेंडूला त्यांनी शेवटपर्यंत टिपलं आणि टिपत असताना क्षेत्ररक्षकाचे पाय कुठे होते बघा, अगदी इंचभर अंतर. आणि त्या गोष्टीला सुद्धा त्यांनी कॅप्चर केलं. खूप चांगलं टेलिकास्ट. बघा हे थोडंसं वाटतंय, पण हे थोडंसं आपल्या टीमला किती लांब घेऊन चाललंय. कितने दूर कितने पास हे आहे. 3 चेंडू आणि
5 धावांची आवश्यकता आणि ग्रेट कॅमेरा वर्क जे आपण पाहिलं होतं आणि त्या कॅमेरा वर्कमुळे जे आपण दृश्य देखील पाहिलं 70-70च्या या स्क्रीनवरती पाहिलं गेलं होतं. 3 चेंडू 5 धावा आणि कॅप्टन स्ट्रायकर आहेत हितू जाडेजा. याच्या अगोदर भरपूर काही इनिंग खेळला असेल पण आता या 5 धावा महत्वाच्या. 3 चेंडू 5 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे पण तो त्याला चिरून चेंडू सीमारेषा रेषा पार काय पंचाने इशारा येणार आहे. चौकार आहे षटकार आहे आणि पंचाने इशारा आलाय. इट्स 4 चौकार. काय फटका कॅप्टन दी पॉवर हितू जडेजा कर्णधार आला. स्थिती 3-5 ची होती आणि 3-5 ची म्हणजे संकटाची स्थिती. संकटामध्ये संघाचा मोरक्या पुढे आला तर त्या संघाचं पाठ थोडंसं वजनदार वाटतं, मोठं वाटतं आणि असं असताना हितू जडेजा मैदानाच्या आतमध्ये आल्या त्याने चेंडूला इनसाइड आउट पाठवलं. थोडंसं शरीरापासून लांबून खेचलं परंतु अशा पद्धतीचा लॉफ्टेड फटका मारू धाव. येस आपण काहीतरी सांगतायत. पाहूया काय हा चौकार आहे षटकार आहे की नाही. स्क्रीनवरती क्रुशियल आहे त्याच्यामुळे स्क्रीनवरती पाहूया आपण हा फटका. आमचे शशी स्टाटम सर यावेळेला येस इट्स अ 4 रन्स चौकार. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला, चौकार आला आणि आता ही कहाणी रिप्ले बघा आपण स्क्रीनवरती बघू शकता काय घडलं होतं. हा महत्वाचा चेंडू होता. 3-5चा हा खेळ ऑफ स्टंपच्या बाहेर ताकद झोकली होती आणि हा फटका काय खेळ आहे हितू जाडेजा तुम्ही उल्लेख केला होता बघा. चेंडू जस्ट इन लँड झालाय. जस्ट बघा हे कॅमेरावर काय 70-70चा आणि तुम्ही जसा उल्लेख केला कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नेतृत्व का मतलब है ना किसी के ऊपर दबाना नहीं है, लोगों को सही राह दिखाना होता है. कर्णधाराचा जो रोल असतो ना ते आपल्या खेळाडूंना सोबत घेऊन साथ घेऊन जायचं आहे. आता 2 चेंडू 1 आहे असं चायनीज वरती 1/2 चा खेळ पाहतो आपण. आता हा 2/1 चा खेळ आहे. 2/1 चा खेळ आहे पण मॅच संपला नाहीये. मॅच त्या बाजूला जिंकू शकतो या बाजूला शिक्षक होतं किंवा पारडं जर सरळ राहिलं तर टाय मॅच मॅचला सुपर ओव्हर. आता इतक्या रजनी म्हणजे इतक्या रात्री घड्याळामध्ये 2:30 वाजल्यानंतर जर का सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळाला तर आतापर्यंत इथं मैदानाच्या बाहेर म्हणजे चारी बाजूने जे उपस्थित प्रेक्षक आहेत त्यांचं इथं थांबल्याचं काहीतरी सार्थ होईल. म्हणजे त्यांना झोप आली होती पण मागच्या फटक्यानं सर्वांची झोप उडवलेली आहे अक्षरशः. नाही झोप उडाली आणि आता कोणत्या संघाचं आव्हान संपुष्टात येणार हा प्रश्न आहे. सँडी समोर हितू हो टॅप काढायचा प्रयत्न. सँडीच्या हातामध्ये चेंडू गेला. रनआउटची संधी आणि यावेळेला डायरेक्ट हिट काम फिट हितू जडेजा डिपार्ट्स. 1-1 ना किसी ने सोचा था कि ऐसा कुछ होगा. नाही कुणाला वाटलं होतं की असं काय होईल. बघा हितून हा चेंडू कशा पद्धतीने खेळला होता आणि खूप वेळ होता. फटका मारून तुम्हाला धाव कंप्लीट करणं सोपं नाही राहत परंतु गोलंदाजी करून चेंडू पकडून जेष्टीवरती लावणं याच्यासाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष लागतो. याच्यासाठी सुद्धा खूप मोठा एफर्ट म्हणजे म्हणतात ना याच्यासाठी खूप मोठी मेहनत लागते. ती मेहनत दाखवत असताना इथं यष्टी वाकवली आणि हितूला मैदानाबाहेर पाठवलं. आणि 1-1चं समीकरण आहे जसं तुम्ही योग्य विश्लेषण केलं का. याच्या अगोदरचा चेंडूवरती चौकार आला होता त्याचाही परिणाम कदाचित गोलंदाजावरती जाऊ शकले असता पण आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे पण मॅच आहे आणि जितका प्रेक्षक वर्ग आहे जसं तुमची झोप उडाले तसा एकदा टाळ्यांचा गजर व्हायला काय हरकत नाही कारण मॅच जबरदस्त आहे. मॅच जबरदस्त आहे. क्वालिफाय कोण होणार, क्वालिफायचा मॅच कोण जिंकणार, दुसरा संघ कोण ठरणार याचा फैसला आता शेवटच्या चेंडूवरती आलाय. ज्या शेवटच्या चेंडूने मागे मॅच एनबीए मधला लांबलेला होता तो जवळ आणून ठेवलाय आणि एलके स्टार बघूया स्टार गर्दिश में है ये स्टार खुल गए है राजकोट के. ना आकाशात तर दिसत नाहीयेत. आता आकाशात तर स्टार दिसत नाहीत. मैदानामध्ये हा स्टार कोण होतोय. सँडीला स्टार बनण्याची संधी आहे. आताच एका मोठ्या स्पर्धेला विजेतेपद पटकावत असताना त्या संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलं होतं. आता ते करत असताना या मैदानात आल्यानंतर पुन्हा एकदा ते तारे अजून चमकवण्याची संधी आहे म्हणजे मी स्टार आहे दाखवण्याची ही वेळ आहे. आणि या 2:30 वाजल्याच्या सुमारास जर का इथं हा चेंडू निर्धाव किंवा विकेटच्या स्वरूपाने आला हा सामना जर टाय झाला तर मात्र सँडीदा तोंड नाही असं म्हणावं लागेल. नक्कीच पण कधी कधी काय असतं माहिती का तारे चमकायला थोडासा अंधार यावा लागतो.
जर आयुष्यामध्ये अंधारात नसताना तर चमचमणाऱ्या ताऱ्यांना कोणी विचारलं नसतं. थोडंसं ब्लॅक जर नसतं झालं तर कधी ताऱ्यांना नाही कोणी विचारलं असतं. आणि तेच तारे सितारे मैदानावरती आहेत. आणि आता बघूया कोण समसमतंय. एका बाजूला अशरफ आहेत आणि दुसऱ्या बाजूला सँडी. कोण हिरो ठरणार, कोण नायक ठरणार, कोण या सामन्याला गेम चेंजर खेळ ठरणार, ही कहाणी आहे. आणि बघूया क्षेत्राची रचना जवळ लावलेली आहे. लगानवाला सीन आहे. जेंटलमॅन क्लोजिंग क्लोजिंग. हा मॅच पण तसा आहे. क्लोज क्लोज क्लोज. एक 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 वरती फटका काय खेळला. फुलटॉस बॉल वरती चेंडू सीमारे शपार. अशरफच्या बॅट मधनं विजयी षटकार. सुंदर मॅच, सुंदर सामना गेला. आणि ते सेलिब्रेशन देखील पाहिलं होतं आपण LK राजकोट संघाच्या. नक्कीच तो आपण पाहिला होता, सेलिब्रेशन देखील पाहिलं. पण शेवटला अशरफनं ठोकलाय हा विजयी षटकार आणि क्वालिफाय होणारा हा दुसरा संघ ठरला आजच्या रात्रीमध्ये. जर आपण पाहिलं तर चांगला खेळ झाला. एक क्लोज मॅच आपण पाहिला. चित्त थरारक सामने देखील पाहिले. रोमहर्षक सामने आपण घडताना पाहिले होतं. आणि पहिला संघ जो बालाजीचा संघ क्वालिफाय झाला होता आणि त्यांच्या जोडीनं आता LK स्टार राजकोटचा संघ तिथे दाखल झालाय, तो क्वालिफाय झालाय. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण मॅच समरी पाहूया. मॅच समरी आपल्या लक्षात येईल हा सामना जिंकण्यामध्ये महत्वाची भूमिका कुठल्या खेळाडूची राहिली आहे, किंबहुना कुठला खेळाडू आहे जो या सामन्यामधला गेम चेंजर खेळाडू ठरलेला आहे. भारतीय जनता पार्टी वसई विरार मॅच मध्ये आपण बघूया 53 धावा केल्या होत्या भिवंडी NBच्या संघानं.